नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण ज्या थर्ड टेटची वाट पाहत होता ती थर्ड टेट आता लवकरच होणार आहे. आता ती टेट मेच्या लास्ट आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि आपल्याला एप्रिल एंडपर्यंत त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर पहा 21 मार्चला जे काय केलेलं आहे प्रसिद्धी पत्रक आलेले आहे कुणाकडून तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की परीक्षेचे नियोजन मे किंवा जूनमध्ये करण्यात येणार आहे आणि पात्र उमेदवारांनी तयारीला लागायला हरकत नाही असे त्या प्रसिद्धीपत्रिकात दिलेले आहे. तर आपण त्या टेटचा अभ्यासक्रम पाहूयात. तर पहा, अभ्यासक्रमामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेसाठी 80 गुण आणि अभियोग्यतेसाठी 120 गुण हे केलेले असतात आणि एकूण ही टोटल 200 मार्क्सची काय असते परीक्षा असते. तर पहा, याच्यामध्ये इंग्लिश भाषा 15 प्रश्न 15 गुण मीडियम इंग्लिश, मराठी भाषा 15 प्रश्न 15 गुण मीडियम, तुम्ही जे चूज केलं असेल मराठी किंवा इंग्लिश त्यामध्ये तुम्ही ते उत्तरे देऊ शकता. त्यानंतर सामान्य ज्ञान 30 प्रश्न 30 गुण मराठी किंवा इंग्लिश मीडियम, म्हणजे तुम्ही जे चूज केले तिथे मीडियम, त्या मीडियममध्ये तुम्ही त्याचे आन्सर करायचे असतात. त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रासाठी 30 प्रश्न 30 गुण, अंकगणितसाठी 30 प्रश्न 30 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 80 प्रश्न 80 गुण. कालावधी असतो 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा. आता आपण 1 बाय 1 इंग्लिशचा, मराठीचा व ह्याच्यातील प्रत्येक विषयाचा सिलेबस पाहू. तर पहा, इंग्लिशचा सिलेबस काय आहे. ग्रामरमध्ये सायनोनिम्स, एंटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, व्हॉइस, त्यानंतर नॅरेशन, आर्टिकल्स, क्वेश्चन टॅग. व्हॅकॅब्युलरीमध्ये यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग, एक्सप्रेशन. नंतर फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. त्यानंतर आहे सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच इरर, त्याच्यामध्ये काय येणार इरर किंवा टाईप ऑफ सेंटेन्स. त्यानंतर पाहूया मराठी भाषेचा अभ्यासक्रम. तर पहा, मराठी भाषेचा अभ्यासक्रम कसा आहे. मराठी व्याकरणामध्ये काय काय येणार वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर म्हणी व वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग आणि शब्द संग्रह. त्याचबरोबर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. सामान्य ज्ञान विषयाचे बघूया. तर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे 30 प्रश्न 30 गुण आहेत आणि इयत्ता 8वी ते 12वीची सर्व विषयाची क्रमिक पुस्तके तुम्ही वाचायची आहे जेणेकरून तुमचा जीकेचा अभ्यास चांगला होईल. त्यानंतर पहा, आपण पाहूया नेक्स्ट सब्जेक्ट कुठला आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यामध्ये पहा तुम्ही काय करायचं आहे. मुलांच्या विकासाची तत्वे, बहुआयामी बुद्धिमत्ता, पायगेट, कोहलबर्ग आणि वायोगोस्की यांच्या उपपत्त्या, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, विविध विषयाच्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन पद्धती या सर्वाचा अभ्यास करून ठेवायचा आहे. त्यानंतरचा विषय आहे अंकगणित. अंकगणितमध्ये पहा 30 गुणांसाठी 30 प्रश्न येतात. त्यामध्ये संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, चलन आणि मापनाची परिमाणे तुम्हाला काय करायची आहेत अभ्यासायची आहेत. त्यानंतर पाहूया बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 80 प्रश्न 80 गुण फार महत्त्वाचा विषय. त्यामध्ये बघा आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबंध मांडणी या सर्वांचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करायचा आहे जेणेकरून तुम्हाला काय होईल की टेटमध्ये तुम्हाला चांगला स्कोर करता येईल. तर पहा, यासाठी तुम्हाला सर्व संदर्भ पुस्तकं वाचायची आहेत. एक योग्य मार्गदर्शकाची निवड करायची आहेत. ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला शक्य असेल तर लावायचं आहे किंवा ऑनलाईन व्हिडिओ तुम्हाला योग्य मार्गदर्शकाचे पाहायचे आहे जेणेकरून तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. का स्पर्धा जास्त आहे, जसं जसं तुमचा सब्जेक्ट वाईज विषय अभ्यास होत जाईल तसं तुम्ही त्या काय करा टिक करत चला. तुमचा जो अभ्यास परिपूर्ण झालेला आहे त्या टॉपिकला तुम्ही टिक करत चला आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण तयारी ठेवा जेणेकरून काय होईल तुमचा स्कोर काय होईल हायेस्ट होईल. आता पात्रता काय, तर ही एक्झाम कोण देऊ शकते, तर ही एक्झाम जे CTET TET पास आहेत त्यांनी देऊ शकतात. त्याचबरोबर पहा की 1ली ते
म्हणजे जो आपली जी आता TET झाली 2024ला, त्यामधील कोणते विद्यार्थी देऊ शकतात ते मी सांगू शकते पहा. तर पेपर 2मध्ये ज्यांचे 148 पैकी 60% गुण आहेत, म्हणजे जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 88.80 गुण असतील तर ते टेटसाठी पात्र आहेत, आणि कॅटेगरीमध्ये 81.40 गुण असतील तर ते हे TIT टेट देऊ शकतात. म्हणजे आणखीन म्हणजे पेपर फर्स्ट पहिली ते 5वीच्या वर्गासाठी पहिली ते 5वीच्या वर्गासाठी पेपर फर्स्ट तुम्ही पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर पेपर सेकंड जर तुमचं सोशल सायन्स असेल किंवा मॅथ्स सायन्स असेल, हे 2024च्या TETचं सांगायला मी. तर पहा, याच्यामध्ये जो पेपर सेकंड होता सोशल सायन्सचा, त्यामध्ये तुम्हाला 90 गुण हवेत. तर तुम्ही काय करू शकता, 6वी ते 8वीसाठी एक्झाम देऊ शकता. 6वी to 8वी इथं काय असायला पाहिजे, तुमचं B.Ed असेल तरी चालेल आणि D.Ed असेल तरी चालेल. पहिली ते 5वीसाठी B.Ed ना अलाउड नाही, फक्त D.Ed चालते. काय चालते? D.Ed चालते. त्यानंतर मॅथ्स सायन्सला तुम्हाला काय पाहिजे, 88.80 गुण असतील तर तुम्ही काय आहात, 6वी ते 8वीसाठी टेट या परीक्षेसाठी काय आहात, पात्र आहात. त्यानंतर पहा, कॅटेगरीमध्ये पेपर फर्स्ट पहिली ते 5वीसाठी ॲज इट इज 90 गुण, म्हणजे किती, 60% गुण. पेपर फर्स्टमध्ये काही चूक नव्हती. पेपर सेकंडमध्ये बघा, सोशल सायन्सला तेच सांगितल्याप्रमाणे किती टक्के गुण पाहिजेत. सोशल सायन्सला कॅटेगरीनुसार 55% आणि जनरलसाठी 60%. त्यानंतर पेपर 2 जो होता मॅथ्स सायन्स, त्यामध्ये 2 प्रश्न आयोगाचे चुकले होते, त्यामुळे 148 पैकी 55% म्हणजे 81.40 जर गुण असतील तर तुम्ही काय 6वी ते 8वी ह्या वर्गासाठी तुम्ही टेट देऊ शकता. हा पेपर कॉमन असतो, पेपर काय वेगवेगळा नसतो, परंतु मी तुम्हाला काय सांगितले, क्रायटेरिया सांगितले की तुम्ही 6वी ते 8वीसाठी तिथं पात्र आहात. तुम्ही टेटची तयारी करत असताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सुद्धा पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रश्न कसे फिरवून विचारले जातात. आणि तुम्ही जर हा परिपूर्ण अभ्यास केला तर प्रश्न कसेही फिरवून विचारू दे, तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर क्लिक होणारच. त्यामुळे डीप अभ्यास करा. आणि आता आपल्याकडे एकूण अजून 3 महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास भरपूर होऊ शकतो. अभ्यास मनापासून करा. सध्या तरी इतर तुमची कामे गौण समजा आणि संपूर्ण लक्ष तुमचं या परीक्षेकडे असू दे, कारण अभी नहीं तो कभी नहीं अशी स्थिती आहे, कारण खूप स्पर्धा आहे. तर लागा कामाला, तयारी करा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. तसेच आणखीन एक मुख्य सांगायचे म्हणजे माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या चॅनलपासून सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला कुणाला मराठी ग्रामरचे तास लावायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. फार थोड्या शुल्कामध्ये मी तुम्हाला ते अवेलेबल करून देणार आहे. थँक्यू.